स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। भाळवणी जिल्हा परिषद गटात अमोल शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले थेट जनतेतूनच। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अमोल शिंदे आहेत, हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत। काही दिवसापासून भाळवणी जिल्हा परिषद गटात त्यांचं नाव चर्चेत आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। अमोल शिंदे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रथमतः तुमचं या ठिकाणी अभिनंदन, कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक उपक्रम राबवतायत, लोकांच्या तुमच्या नावाची चर्चा आहे, काय सांगाल? नमस्कार। प्रथमतः आज स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची जयंती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो। कैलासवासी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यासोबत मी बरेच सामाजिक कार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर हे आमचे प्रेरणास्थान आहेत। सुहास भैया बाबर आहेत, आमदार सुहास भैया बाबर, आणि आपले जस्ट आत्ताच नगरपालिकेचे गटनेते पद अमोल दादा बाबर यांना मिळालेले आहे, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। खरं तर वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून कार्य करतात, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत, लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही काम केले आहेत, काय सांगाल याबद्दल? याबद्दल सांगायचं झालं तर मी बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहे। कार्य करत असताना लोक पाठीमाग का आली, तर सामाजिक कार्य जे आहे मी प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक घराघरात जाऊन तिथे प्रत्येकाला लाभ जो आहे कसा आपल्याला देता येईल, गाव खेड्यामध्ये आपल्याला कसं जे योजना असो किंवा आरोग्याच्या शिबिर असो, त्यांना मोफत औषधे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीची ऑपरेशन करण्याची सुद्धा ताकद नसते, त्यांना म्हणजे सांगलीला जायला सुद्धा पैसे नसतात की तिथे जाऊन माझं ऑपरेशन डोळ्याचं करावं वगैरे, तर अशा अनेक लोकांना आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिलेले आहेत। त्यामुळे लोकांचं जे साहजिक आहे की त्यांची पसंती किंवा त्यांचं म्हणणं असणार की बाबा असा कोणीतरी बाबा सामान्य माणसात राबणारा नेता की तो आपल्या जिल्हा परिषद गटासाठी पुढे जाऊन काम करेल आणि त्याला बाबा कायमस्वरूपी जास्तीत जास्त काम करण्यासाठी जर का सरकारी ताकद जर लागली तर तो अजून ह्याच्यापेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसादाने काम करेल, अशी त्यांची इच्छा असू शकते। तुम्ही गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करताय, मग तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं? तुम्ही या ठिकाणी काय समाजकारणातून राजकारणात तुम्हाला का यावंच वाटतं? आता हा क्वेश्चन म्हणजे कसं आहे, सामाजिक कार्य करायचं असेल तर राजकारणात गेलं पाहिजे असं पण नाहीये, परंतु याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की काही योजना आहेत किंवा एक काही मार्ग आहेत की ते मार्ग फक्त मी स्वतःचे ताकद लावून किंवा स्वतःचा पैसा वापरून गोरगरिबांना मी एकटा नाही देऊ शकत नाही, कारण सरकारतर्फे जर मला ताकद मिळाली, आत्ताचे सध्याचे आमचे लाडके सुहासभैया बाबर आमदार आहेत, यांच्या मार्फत जर आपल्याला ताकद मिळाली तर अजून कसं जोमानं आपल्याला पूर्ण सुहासभैयांच्या मार्फत किंवा अमोलदादा बाबर यांच्या मार्फत जर आपल्याला जास्तीत जास्त कसं आपण त्यांना अजून काय देऊ शकतो, कारण एक लिमिट आहे। सामाजिक कार्य करत असताना, मी एक संस्था चालवत असताना आणि सरकारमध्ये जायचं असेल, सरकारमध्ये गेल्यानंतर जी माझी अजून जी सामाजिक कार्याची जी स्पीड जी आहे ते आपण म्हणतो, ते स्पीड जे मिळणार आहे ते वेगळंच मिळणार आहे। आणि जास्तीत जास्त माझं एकच आहे की जास्तीत जास्त लोकांना गाव खेड्यामध्ये, आता सिटीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती असते योजनांची माहिती म्हणा किंवा लाभ कसा घ्यायचा तिथं असतात त्यांना माहिती, पण गाव खेड्यामध्ये कशा मी योजना पोहोचू शकतो आणि गाव खेड्यामध्ये मला सामाजिक कार्य करण्यासाठी मला शासकीय जर ताकद असेल, आणि ऑलरेडी सुहासभैया बाबर यांची ताकद आहेच माझ्या पाठीशी, तरी पण या ह्याच्यामध्ये जर मी सरकारी यंत्रणेचा जर भाग बनलो तर त्याच्यामध्ये मी अजून जास्तीत जास्त मी सामाजिक सेवा आणि लोकांची सेवा करू शकतो, त्यांना अजून चांगला लाभ मिळवून देऊ शकतो।
तुम्ही या परिसरात आरोग्य शिबिर घेतली, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले, युवकांसाठी देखील तुम्ही मराठा समाजाचा मेळावा घेतला, नोकरी मेळावा घेतला, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुम्हाला काय असं युवकांसाठी किंवा ज्या लोकांचे जे बेरोजगार लोक आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला? युवकांसाठी घेण्यामागचा हाच उद्देश होता की आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा 2022 आपण प्रोग्राम आयोजित केलेला होता. त्यावेळेस अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब आलेले होते, महामंडळाचे अध्यक्ष. तर त्यावेळेस तुम्ही बघाल 2022चा जर तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जो आपला जिल्हा परिषदला तिथे जाऊन किंवा आपला कौशल्य विभागाला जाऊन जर तुम्ही त्याची नोंदणी बघाल की बाबा किती जणांनी याचा लाभ घेतला होता, तर तुम्हाला एकदम काही आकडे दिसतील. 2022ला आपण तिथे कार्यक्रम घेतल्यानंतर लोकांना माहित नव्हती ही योजना. लोकांना ज्यांना जे बाहेर आहेत किंवा जे एकदम सरकारी यंत्रणेच्या एकदम जवळचे म्हणा तुम्ही, तसंच म्हणेन मी, कारण गोरगरिबापर्यंत ही योजना माहितीच नव्हती. तर माझं एक ते ध्येय होतं की तरुणांनी जर व्यवसाय केला, तरुणांना जर जास्तीत जास्त व्यवसायात उतरला आणि त्यांना जर सरकारची साथ मिळाली, जसं तुम्ही मगाशी बोलला की बाबा सरकारी मध्ये कशासाठी जाता तुम्ही, सामाजिक कार्यातच तुम्ही करा ना, तेच रिझन आहे. आता आपण तो कार्यक्रम ठेवला, नरेंद्र पाटील आलते आपले अध्यक्ष, तिथे सरकारचा तो यंत्रणेचा एक भाग आहे. तर त्यावेळेस आपण तरुणांसाठी जर अजून आपल्याला काय करायचं असेल तर त्या योजनेमध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त त्यांना लाभ मिळवून देता येईल, त्यावेळेस आपण तो कार्यक्रम आयोजित केला. आणि त्यानंतर जेवढी मॅक्झिमम लोक आपली तरुण मंडळींनी भरपूर व्यवसाय वगैरे LOI काढले, व्यवसायासाठी अप्लाय केले. आणि आज तुम्ही बघाल ह्या 3 ते 4 वर्षामध्ये कित्येक लोकांचे व्यवसाय चांगले चालू आहेत, त्यांचा व्याज परतावा येत आहे आणि त्यांना योजनेचा लाभ सुद्धा मिळत आहे. त्यामुळे तरुण हा जर टार्गेट असेल, तरुणांना जर आपण अशा काही योजना किंवा असे काही चेअरअप्स म्हणा किंवा सपोर्ट्स म्हणा, अशा काही म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर त्यांना दिले, तर तरुणांना भविष्यात पुढे जाण्यासाठी मी खरंच म्हणेन की मी स्वतःला मी चांगलंच मानेन की मी त्यांचा काहीतरी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये मी तो छोटासा खारीचा वाटा म्हणून माझा तो, त्यासाठी मी तरुणांसाठी असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि इथून पुढे पण भरपूर काही माझ्या तरुणांसाठी योजना आहेत. तरुणांनी पुढे आले पाहिजेत. तरुण असो, शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत, अशा भरपूर योजना आणि प्लॅनिंग्स आहेत आपल्याकडे. ते आपण ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा पूर्णपणे राबवणार आहोत. खरं तर तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. आता जर बघितलं तर नगरपालिकाचा निकाल झाला, यापूर्वीचा तुम्ही विधानसभेचा तर निकाल पाहिला असेल, शिवसेनेचं या ठिकाणी वर्चस्व आहे. यापूर्वी हा भाळवणी जिल्हा परिषद गट काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आता विरोधक या ठिकाणी मिळेनासे झालेत असा आरोप होतोय. आणि अशा परिस्थितीत शिवसेनेतून अनेक जण इच्छुक असताना तुम्ही देखील या ठिकाणी आपल्या दावेदारी केले, का असं वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली मी दावेदारी करण्याचं म्हणजे मी स्वतःहून दावेदारी केली नाही. जनतेकडून जे आपण सामाजिक कार्य गेली 5-6 वर्ष झालं करतोय, त्यातून जनतेकडून आणि तरुणांच्याकडून मला प्रतिसाद म्हणजे फोन येतात की बाबा तुम्ही राहावा, तुम्ही व्यावसायिक आहात, ठीक आहे, व्यवसाय करता, तुम्ही सामाजिक कार्य पण केलेलं आहे, तुम्हाला आवड आहे. आता मी व्यवसाय करतो, मी पूर्ण सेटल आहे आणि मी व्यवसाय करून सेटल आहे, त्यामुळे मी सामाजिक कार्यात आलेलो आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला राजकीय म्हणाल तर की राजकीयमध्ये असं नाही की मी पहिल्यापासून आत्ताच मी बाबा इच्छुक झालोय, शिवसेनेत आलोय आणि आत्ताच इच्छुक झालोय. मी गेली अनेक वर्षापासून मी आदरणीय मुख्यमंत्री होते आपले एकनाथ शिंदे साहेब, आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे जे काम आहे, आदरणीय मंगेश चिवटे सर होते आपले मुख्यमंत्री सहायता कक्षाचे OSD होते ते मुख्यमंत्री साहेबांचे. त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता आपण उपमुख्यमंत्री शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष याच्यामध्ये आपण काम करत आहे. स्वर्गीय अनिल भाऊ होते त्यावेळेस आपण त्यांच्याकडून बऱ्याचशा अशा पेशंट असतील की बाबा त्यांना ऑपरेशन करण्यासाठी पैसे नाहीत, लाख 2-2 लाख रुपये पैसे नाहीत, अशा लोकांना सुद्धा भाऊंच्या मदतीने, सुहासबाईंच्या मदतीने आपण त्यांना ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे आपण मदत मिळवून दिलेली आहे. त्यांच्या काही बिलामध्ये आपण सवलत मिळवून दिलेली आहे. असं नाही की आपण हा आपला जिल्हा परिषद गटच बघितला, आपण पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातून मला कॉल यायचे की बाबा तुम्ही आमचं
असं असं प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, बिल कमी होते का बघा किंवा योजना लागू होते का बघा. ते सुद्धा आपण करून दिलेलं आहे. आपण मुंबईतली कामं करून दिले, सोलापूरची कामं करून दिले, तासगावची कामं करून दिली. असं नाही की आपल्याला जिल्हा परिषदला उभं राहायचं होतं म्हणून आपण कामं केली. आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण काम केलेलं आहे. शिवसेना वैद्यकीय कक्षाचं आपण आजही काम करत आहे. त्यामुळं इच्छुक तर असतील, प्रत्येक कार्यकर्ता वरिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, सुहासभाईंचा भाऊंचा कार्यकर्ता आहे वरिष्ठ, साहजिक आहे इच्छुक असतील, त्यांना सुद्धा जी आहे की संधी मिळाली पाहिजे. परंतु शेवटी जो हा निर्णय असतो वरिष्ठ लेवलला किंवा आमदार लेवलला असतो. आदरणीय सुहासभैया बाबर किंवा अमोलदादा बाबर हे ठरवतील आपल्याला उमेदवारी द्यायची का नाही. आपलं कार्य जे आहे जनतेकडून, तुम्ही आता न्यूजवरती दाखवता, बाकीच्या न्यूजवरती पण येतं की जनतेमधून आपल्याला जो काय सपोर्ट मिळत आहे आणि त्या दृष्टीनं मग आपण पण मी पण ठाणलेलं आहे की बाबा चला जनतेसाठी करायचं आहे ना, तर जनतेसाठी अमोल शिंदे कधी पण तयार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते अमोल आनंदराव शिंदे, भाळवणी गावचे ते सुपुत्र आहेत. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहेत आणि त्यामुळेच जनतेतून माझी उमेदवारी या ठिकाणी पुढे आल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा, बाळवणी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.